सॉइल ग्रँट जी आहे ती राजे रजवाड्याच्या काळापासून 2 प्रकारच्या जमिनी बक्षीस दिल्या होत्या, इनाम दिल्या होत्या। त्यातल्या मालकी हक्क देवस्थानाचाच राहील, त्याला कुठेही सेसारा वसूल करता येणार नाही, पण देवस्थानाची मालकी हक्की राहील, त्याचा सॉइल ग्रँट म्हणून निर्णय झाला। आणि रेव्हन्यू ग्रँटमध्ये जे आपण शेतकऱ्यांना कसायला देतो पण ते देवस्थानाच्या अधीनस्थ राहील, पण सेसारा वसूल करून देवस्थानाची दिवाबत्ती, देवस्थानाचा संपूर्ण व्यवस्थापन चालवता येईल असं या ठिकाणी या रेव्हन्यू ग्रँटमध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी 2 भागामध्ये याची विभागणी झाली। अध्यक्ष महोदय या ठिकाणी गोपीचंद पडळकरची भावना ही आहे की या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्या, वर्ग 1 व्हाव्या, त्याकरता मधल्या काळामध्ये उच्च न्यायालयामध्ये काही केसेस झाल्या, रीट याचिका 2759/2011 मध्ये काही निर्देश उच्च न्यायालयाने दिले, शासनाने 3-4 परिपत्रक काढले, पण याचा एकंदरीत जोपर्यंत कायदा आपण आणत नाही सभागृहात आणि कायद्यामधून कायदा करून या शेतकऱ्यांना न्याय देत नाही तोपर्यंत या जमिनीचा विल्हेवाट होणार नाही, या जमिनी शेतकऱ्याच्या नावाने होणार नाही। आणि म्हणून याकरता शासनाने मागच्या काळामध्ये एक प्रधान सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आहे आणि 23/3/2016 ही समिती झाली आहे। या समितीचा आता 23/7 बैठकी झाली 2024 तर यामध्ये आता जे गोपीचंद पडळकरजींची भावना आहे आणि ही महाराष्ट्राची भावना आहे, ही सर्व शेतकऱ्याची भावना आहे, ही सार्वजनिक भावना तयार झाली आहे की विदर्भातलं वर्ग 2 वर्ग 1 करण्याचा निर्णय झाला, मराठवाड्यामध्ये कॅबिनेटचा निर्णय झाला, पण कायदा यायचा आहे, कायदा सभागृहात यायचा आहे। कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेतला आहे की तिथल्या जमिनीबद्दलच्या मदत मास, खिदमत मास जमिनीबद्दल एक निर्णय झाला आहे, पण तो काय अजून इम्प्लिमेंट झाला नाही, तो सभागृहात यायचा आहे, त्याचा कायदा यायचा आहे। पण मी गोपीचंदजीला एवढं सांगेल की जे काही आपल्या भावना आहे आणि शेतकऱ्याच्या भावना आपण मांडल्या आहेत, महत्वाची लक्षवेधी आणली आहे। मी आपल्याला आश्वस्त करतो की जी समिती प्रधान सचिवाची या ठिकाणी सर्व आतापर्यंत जी काही परिस्थिती आहे आणि आता जे काही निर्णय घ्यावे लागणार आहे याकरता जी समिती प्रधान सचिवाची तयार झाली आहे त्यामध्ये अजून 1-2 लोकांना, तिथल्या स्थानिक लोकांना, म्हणजे काही पश्चिम महाराष्ट्रातले, काही मराठवाड्यातले जे देवस्थान संबंधी लोक आहेत आणि ज्यांना याबद्दलची पूर्ण माहिती आहे त्यांना या समितीत जोडून घेऊ आणि याबद्दलचा एक कायदा या सभागृहात आणून विधिमंडळात त्याचा निर्णय करून या शेतकऱ्यांना कसा दिला, कारण शासन निर्णय करून होणार नाही आहे, मंत्रिमंडळाचा निर्णय करून होणार नाही आहे, सभागृहात आपल्याला कायदा आणावा लागणार आहे आणि कायदा करून पुढच्या काळामध्ये या वर्ग 1 कशा करता येतील याकरता शासनाची पूर्ण यामध्ये तयारी आहे। शासन याकरता, कारण दिल्ली केंद्रामध्ये वक्फ बोर्डचा कायदा सुरू आहे, वक्फ बोर्डचा कायदा आल्यानंतर त्याचे काय परिणाम आहे, देवस्थान जमिनीचे काय परिणाम आहे, हा सर्व विचार करून जी आपली भावना आहे की या जमिनी शेतकऱ्याला परत मिळाव्या त्याबद्दलचा शासन विचार करत आहे। याकरता शासन पुढे गेलं आहे आणि मी आज फार मोठी याच्यामध्ये प्रक्रिया आहे, यामध्ये वेळेचा आज मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकणार नाही, पण किती लवकर आपल्याला करता येईल माझी आपल्याला विनंती आहे की आपण आणि 3-4 आपल्या याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे विधानसभा सदस्य आहेत या सर्वांनी बसून याच्याबद्दलचा निर्णय करण्याकरता आपण सर्वांनी पुढाकार घ्या। शासन याच्यामध्ये पूर्ण वेळ काम करताय, पण तुम्ही या ठिकाणी जो आज फॉलोअप करताय, लक्षवेधी आणली आहे, त्याच पद्धतीने पुढेही तुम्ही याचा फॉलोअप सुरू ठेवा। निश्चितपणे सरकार याच्यात पुढे जाण्याची तयारी करताय। लक्षवेधी 3 मोनिका राजळे।